मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीवरून श्रेयवाद भाजपाविरोधात महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय नेते एकवटले. परस्पर उद्घाटन संपन्न. आज भाजपाकडून अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच महाविकास आघाडीने केला लोकार्पण सोहळा. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगलेला आहे. रविवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे यांच्या हस्ते या इमारतीचे अधिकृत उद्घाटन आणि लोकार्पण होणार असताना त्यापूर्वीच शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीनं परस्पर उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनात पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती तसेच महाविकास आघाडीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनात पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती तसेच महाविकास आघाडीच्या सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप सभापती तन्वी कमलेकर यांनी केला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत नूतन इमारतीचे उद्घाटन करून भाजपच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजो तसेच सदस्य सूरज मगदूम, सुजाता पाटील, शोभा मोहिते, गायत्री घोरपडे, संयोगिता कोळी, रिदा मुजावर, सुप्रिया तवटे, स्नेहल पाटील आणि अरविंद सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या घडामोडींमुळे मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून भाजपविरोधात महाविकास आघाडीसह विविध पक्ष एकवटल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान रविवारी भाजपच्या वतीनं नियोजित उद्घाटन सोहळा पार पडणार असून यापूर्वीच विरोधी पक्षांनी उद्घाटन केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उद्घाटनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामविकास मंत्री म्हणून मी नक्की आढावा घेईन आणि ज्यांनी पदाधिकारी आम्ही सर्व करतोय, पण प्रशासकीय अधिकारी दादा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित नाहीये. एकट्याचा मक्ता नाहीये. हा कार्यक्रम इथं जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जिल्हा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आहेत, सर्व सदस्य आहेत. परंतु एकाचा ऐकून एखाद्याला चौकीसारखं वागणूक देणं हे काही योग्य नाही. परंतु आज एक कार्यक्रम झाला दादा, खरं उल्लेख करावा लागेल. आज काल सरकार, घोरपडे सरकारने सर्वांना आदेशच केला यायचा आहे. सगळे एवढे हजर झाले, परंतु 15 कोटी देऊन बेळकीमध्ये दादा उद्घाटन आज झालं. मला वाटतं त्या बेळकी गावामध्ये 15 लोक सुद्धा नव्हती. बाहेरच्या गावातून तुम्हाला एखाद्या गावाला 15 कोटी सारखा निधी दिल्यानंतर लोक येत नाहीत. जन्मत काय चाललंय याचा तरी विचार करावा. कोणाची तर ऐकायचं आणि राजकारण करायचं, टार्गेट करायचं आणि मी म्हणेल तसं चालायचं, ते चालू द्यायचं नाही. हे सरकारने जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही सर्वच नेते मंडळी व्यासपीठावर एकत्र आलेले. बोलण्याचा हा व्यासपीठ नसलं तरी आज एवढंच सांगेल की इथून पुढे एकतर्फी एकाधिकारशाही या मतदारसंघात चालू दिली जाणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तुमच्या सर्वांच्या पाठबळावरती आपण एकत्रित विशालदादा आहे, जयंत पाटील साहेब आहेत, इद्रिसभाई आहेत, घोरपडे सरकार आहे, या सर्वांना घेऊन आपल्याला एक वेगळी मोठ या मतदारसंघात बांधायची आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असंच एक विधान राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज उपस्थित सर्व मान्यवर जरा दिलगिरी व्यक्त करतो की थोडंसं रात्रीचा हा नियोजन करत असताना काही गैरसोय झाली, त्याबद्दल सर्वांचं या मतदारसंघाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. विधान परिषदेचे सदस्य नाईकवाडी साहेब, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते माननीय अजितराव घोरपडे सरकार, चांगली मदत आपल्या पंचायत समितीच्या आवारात उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य सर्वांनाच न्याय देण्याचं काम या इमारतीतून करतील. अतिशय चांगल्या पद्धतीनं इमारतीचं काम झालेलं आहे आणि चांगली व्यवस्था मिरज तालुक्यातील जनतेसाठी आज उपलब्ध होते. त्याचं उद्घाटन या निमित्तानं झालं. मला स्वतःला मनापासून आनंद आहे. मला 5:45ला हरिपूरला एक लग्न आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी पुढे जाणार आहे. पण पुढचा कार्यक्रम रीतसर या ठिकाणी होणार आहे. मला फक्त एकट्याला जायची परवानगी आहे, बाकी कुणाला नाही. त्यामुळं मी पुन्हा सभापती तन्वी, उपसभापती, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व उपस्थित सदस्य आणि सर्वच मान्यवरांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.